हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने कोथिंबीर थेपल्याची रेसिपी. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. अशा पद्धतीचे थेपले करून तुम्ही प्रवासाला घेऊन जाऊ शकता. आरामात ते 2-3 दिवस चांगले राहते आणि नरम राहते आणि खूप स्वादिष्ट लागते. त्यासाठी एका बाउलमध्ये घेतलं आहे आपण आवश्यक तेवढं गव्हाचं पीठ. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन टाकायचं आहे. काही बेसिक मसाले टाकायचे आहे म्हणजे हळद, तिखट, धनापूड, थोडंसं गरम मसाला टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भरभरून तीळ टाकायचे आहे. तीळ बिलकुल स्किप करू नका. खायला खूप चांगली लागते आणि खूप पौष्टिक लागते बघा. हिवाळ्याचं तीळ खाल्ली गेली पाहिजे. सोबत त्यामध्ये टाकणार आहे आपण पळीभर तेल आणि कोथिंबीर घ्यायची आहे. स्वच्छ धुवून मस्त स्वच्छ त्याला निसून धुवून पुसून घ्यायची आहे. आणि ही कोथिंबीर आपल्याला बारीक कट करून मस्त आपल्या थेपल्याच्या पिठामध्ये टाकायची आहे. मस्त बारीक कट करायची आहे. होतावेळ पण जेवढी बारीक करतात तेवढी कट करायची आहे आपल्याला. आता मार्केटमध्ये हिवाळ्याची मस्त कोथिंबीर आली आहे. ताजी ताजी कोथिंबीर आणायची आहे. भरपूर तो कोथिंबीर आपल्या पिठामध्ये घालायची आहे. सर्व इन्ग्रेडियंट्स हाताने चोळून चोळून मिक्स करायचे आहे आपल्याला. म्हणजे तेल, तिखट, मीठ वगैरे व्यवस्थित सगळं मिक्स झालं पाहिजे. थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्टसर आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. म्हणजे भिजवून घ्यायचा आहे. भिजवलेला गोळा आहे आपल्याला झाकण ठेवून ते 5 ते 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवायचं आहे. म्हणजे जे काही तिखट मीठ वगैरे आहे त्याचा पूर्ण अर्क त्या गोळ्यामध्ये उतरून जातो. नंतर त्याला 10 मिनिटासाठी ठेवल्यानंतर आपण त्याला असं चुरून घ्यायचं आहे. छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे बघा. थेपले कधीही पातळ असतात त्यामुळे छोटा गोळा तयार करायचा आहे. कोरडं पीठ लावायचं आहे आणि पोपट आपल्याला पातळ असा थेपला आपल्याला लाटून घ्यायचा आहे. बघा मी तुम्हाला थिकनेस दाखवते. अशा पद्धतीचा थेपला आपल्याला लाटून घ्यायचा आहे. मस्त पातळ लाटायचा आहे होईल तेवढा बघा. छान असा थेपला लाटून घेतलेला आहे. मी तुम्हाला थिकनेस दाखवते. या थिकनेसप्रमाणे आपला थेपला असला पाहिजे. तवा गरम करायचा आहे आणि आलटून पालटून हा थेपला छानपैकी आपल्याला शेकून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे. त्याला तेल किंवा तूप किंवा तुम्ही बटरही लावू शकता. मी तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही तूपही लावू शकता बघा. मस्त थेपला आपल्याला तेल लावून दोन्ही साईडने छान आपल्याला शेकून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. हे थेपले एकावर एक ठेवायचे आहे. मस्त नरमगार थेपले होतात. 2 ते 3 दिवस आरामात ते नरमच राहतात आणि खूप स्वादिष्ट लागतात बघा. एकदा पद्धतीचे थेपले तुम्ही नक्की ट्राय करून बघा. छान अशाच पद्धतीने माझे बाकीचे सर्व थेपले तयार करून घेतले होते. डिटेल व्हिडिओसाठी खाली लिंक दिलेली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करून थेपल्याची आणि पंचामृतची रेसिपी बघू शकता. बघा छान असे आपले थेपले तयार झालेले आहे. मी मस्त एकावर एक थेपले ठेवलेले आहे. गरमावटमुळे थेपले नरम राहतात बघा. छानपैकी आपले थेपले तयार झालेले आहे. गरमागरम थेपले मी पंचामृत बरोबर सर्व केलेलं आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि गरमागरम थेपले मस्त आपल्याला सर्व करायचे आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय.